न्यू गोंडेगाव येथे कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन. राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भूमिपूजन. कंधारलगतच असलेल्या न्यू गोंडेगाव येथे कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 1 कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना गोंडेगाव आणि न्यू गोंडेगाव या दोन्ही गावांनी कोणतेही मतभेद किंवा मनभेद न ठेवता एकदिलाने राहून सर्वांगीण विकास साधणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत जयस्वाल यांनी व्यक्त केलं. दोन्ही गावांच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही असा शब्द यावेळी दिला. रस्ते, पाणी, पूल या मूलभूत सुविधांबरोबरच गावाचा सर्वांगीण विकास हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. यावर भर देत प्रत्येक घरातील जास्तीत जास्त व्यक्तीला रोजगार मिळणे गरजेचे असल्याचे नमूद केले. गाव उत्पादक बनले पाहिजे हा दृष्टिकोन पुढे ठेवून कौशल्य विकास केंद्रासारखे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील. अर्थ, कृषी आणि कामगार यांसह विविध विभागांची जबाबदारी सांभाळताना सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचेही यावेळी सांगितले. शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध होण्यासाठी स्थानिकांनीही जागरूक राहून सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे असे आवाहन केले. यावेळी संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष राजू भोसकर, भाजपा कायदा सेल संयोजक गजानन आसोले, मंगेश बालगोटे, सतीश वाडीभस्मे, गजानन गजभिये, शरद राऊत सह सरपंच, उपसरपंच व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सिटी इंडिया न्यूजसाठी कंधार शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम.